नवमीचे दिवशी नव दिवसांचे पारणे हो, सप्तशती जप होम हवने सद्भक्ती करुनी हो, षड्रस अन्ने नैवेद्यासी अर्प्यली भोजनी हो, आचार्य ब्राह्मणा तृप्त केले तव कृपे करुनी हो, उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो कारे गरजती काय महिमा वर्णोतीचा हो. अर्थातच आपण भुगाव येथील श्री पद्मावती देवी मंदिरात आहोत. देवी आईचे आशीर्वाद घेत गजर कीर्तनाचा सोहळा, आनंदाचा स्पेशल पार्टनर गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर आजच्या भागात मी दीप्ती भागवत तुम्हा सगळ्यांचं भक्तिपूर्वक स्वागत करते. जेव्हा जेव्हा आपण देवी आईची भक्ती करतो त्या वेळेला आपण देवीच्या नामाचा जयघोष करतो, उदोकार करतो. या बरोबरीनं देवीकडे जोगवा देखील मागतो. जोगवा मागतो म्हणजे अहो मागणं मागतो. तिच्याकडे आपण म्हणतो की तुझ्या कृपेचं दान आम्हाला दे, तुझा कृपा प्रसाद आम्हाला दे, आमच्यावरती अखंड कृपादृष्टी तुझी सदैव राहू देत. काय होतं की आपण जे मागणं मागतो ना ते फक्त स्वतःपुरतं किंवा आपल्या कुटुंबापुरतं मर्यादित असतं. पण जेव्हा जेव्हा आपण देवीकडे कुठलीही प्रार्थना करतो, मागणं मागतो, तेव्हा तेव्हा ते सकल प्राणी मात्रांसाठी असावं इतका आपला दृष्टिकोन भक्ती मार्गामध्ये व्यापक व्हावा. त्यामुळे देवी आईच्या चरणी मागणं मागताना आपण काय बरं मागावं? सकल जीवांचं कल्याण होऊ देत, सगळे जीव सुखी होऊ देत आणि कितीही संकट येऊ देत, कितीही चांगलं होऊ देत, पण देवी आई तुझ्यावरचा आमचा विश्वास अढळ राहू देत. या बरोबरीनं काय तर प्रत्येकाच्या हाताला काम मिळू देत, कल्पनांना कृतीचे पंख लाभू देत आणि सगळ्या जीवांना जे जे चांगलं हवंय त्या सगळ्या उत्तमाची प्राप्ती होऊ देत. देवी आईचा उदो उदो असं म्हणत आजच्या भागाची आपण सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी या पद्मावती देवी मंदिराबद्दलच्या आणखीनही काही महत्त्वपूर्ण गोष्टी समजून घेऊया. पुण्यातील भुगाव येथील श्री पद्मावती देवी मंदिरात वेगवेगळे उत्सव उत्साहानं साजरे होतात. यामध्ये फाल्गुन कृष्ण तृतीयेला ग्रामदेवतेचा उत्सव असतो, दसऱ्याला पालखी सोहळा असतो. याबरोबरीनं रामजन्मोत्सव, त्यानंतर कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव अत्यंत उत्साहानं साजरा होतो. या मंदिरामध्ये गेली 40 वर्ष हरिपाठाचा नित्य नेम आहे जो कधीही चुकला नाही. याबरोबरीनं दर एकादशीला हरिकीर्तन देखील आयोजित केलं जातं. एकूणच काय तर सगळ्या भाविकांचं अढळ असं श्रद्धास्थान कुठलं असेल तर भुगाव येथील श्री पद्मावती देवीचं मंदिर. या मंदिरात आपणही येऊया, देवीचा कृपाशीर्वाद घेऊया, तिच्या पुढे अनन्य भावानं शरण जाऊया. आणि आता आजच्या भागाची सुरुवात करूया. जागर नवरात्रीचा ही कथा आपल्यासमोर सादर करणारे कथाकार आहेत हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज साठे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की श्री जगदंबा माता की जय, तुळजा भवानी माता की जय, महालक्ष्मी माता की जय, श्री रेणुका माता की जय, आई राजा उदय उदय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री मातृदेवताभ्यो नमः. श्री पितृदेवताभ्यो नमः. महायोगपीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरीकाय धातुं मुनिन्द्रे, समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. कलावतीजीवो धरार्थावतारं, कलाङ्काङ्कतेजो धिकामोदिवक्रं,
खलानेशबाधा पनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव. सर्वांनी हात जोडून माता जगदंबेचं स्मरण करायचं. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते नारायणे नमोस्तुते श्रीनारायणे नमोस्तुते. अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पवित्र आणि पुनीत झालेल्या आपल्या जुजारपूर नावाच्या या पवित्र गावामध्ये महान तपस्वी मंगलाताई करांडे आणि करांडे इंटरनॅशनल हायस्कूलच्या वतीनं या हायस्कूलचे सर्व आमचे सन्मित्र श्रीधरजी करांडे सर, त्यांच्या सौभाग्यवती पत्नी आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या वतीनं शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं नवरात्रीचा जागर या ठिकाणी आपण करत आहोत. सजनानो, गेल्या 9 दिवसापासून सुरू असणाऱ्या आपल्या या कथेचा आजचा हा 10वा दिवस आहे आणि त्या 10व्या दिवसाच्या निमित्तानं आपण ही कथा संपन्न करत आहोत. अनेक देवी मातेचं, जगदंबा मातेचं चरित्र आध्यात्मिक आणि सामाजिक वैज्ञानिक या रूपातून मी आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. गेल्या 9 दिवसापासूनही आपण सगळेजण ऐकत आहात. मला असं वाटतंय की ही कथा ऐकत असताना या कथेतले काही भाव आपल्या अंतःकरणात उतरणं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची असेल आणि ते भाव आपल्या अंतःकरणात उतरवण्याचं काम जी टॉकीच्या माध्यमातून होतंय. आणि आमचे करांडे सर आणि त्यांच्या परिवारानं एवढी मोठी जिम्मेदारी उचलून या शालेय शिक्षण घेणाऱ्या ज्ञानकुंज विद्यालय नावाचं हे एक विद्यालय आहे आणि त्यामध्ये हे सर्व विद्यार्थी सांप्रदायिक आणि शैक्षणिक शिक्षण घेतात आणि त्यांनाही कथा ऐकण्याचं परमभाग्य प्राप्त होतं आहे. म्हणून आपण अनेक कथा पाहणारच आहोत, काही पाहिल्या आहेत आणि रेणुका मातेचे चरित्र आपल्याला पाहायचंच आहे. तत्पूर्वी सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं टाळी वाजून भजन करायचं. महालक्ष्मी जय अंबे श्री रेणुका माता जगदंबे. महालक्ष्मी जय अंबे श्री मंगला माता जगदंबे. महालक्ष्मी जय अंबे श्री रेणुका माता जगदंबे. महालक्ष्मी श्री अंबे श्री रेणुका माता जगदंबे. महालक्ष्मी जय अंबे श्री रेणुका माता जगदंबे. महालक्ष्मी श्री अंबे श्री रेणुका माता जगदंबे. महालक्ष्मी जय अंबे श्री रेणुका माता जगदंबे. लक्ष्मी जय अंबे श्री रेणुका माता जगदंबे. महालक्ष्मी जय अंबे श्री रेणुका माता जगदंबे. महालक्ष्मी श्री अंबे श्री रेणुका माता जगदंबे. श्री रेणुका माता जगदंबे. श्री रेणुका माता जगदंबे. समाजामध्ये ज्याला चांगलं काम करायचं असेल त्याच्या डोळ्यासमोर आदर्श सुद्धा चांगला असणं ही गोष्ट अतिशय गरजेची असेल. रक्तानं रक्तावर प्रेम करणं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. आपण या भारत देशामध्ये जर जन्माला आलेले असू
तर या भारत देशाची संस्कृती की या भारत देशामध्ये रक्तानं रक्तावर प्रेम केलं पाहिजे आणि ते करता आलं पाहिजे. आज जे रक्त रक्तावर प्रेम करत नाही ते रक्त मातीवर काय प्रेम करणार? जे रक्त रक्तावर प्रेम करत नाही ते रक्त देशावर काय प्रेम करणार? आणि जे रक्त रक्तावर प्रेम करत नाही ते रक्त धर्मावर काय प्रेम करणार? मला असं वाटतंय की याची सुरुवात ही आपल्या घरातून झाली पाहिजे. जी माणसं घरातल्या माणसावर प्रेम करत नाही ती माणसं जगावर गावावर काय प्रेम करणार आहे? विचारलं होतं लखनजीला की लखनजी तुमच्या जीवनाचं सर्वस्व काय आहे? तुलसीदासजींनी फार सुंदर लिहिलंय. तुलसीदासजी सांगतात की तुमच्या जीवनातलं सर्वस्व तुमची आई आहे, तुमच्या जीवनाचं सर्वस्व तुमची पत्नी उर्मिला आहे. त्यावेळेला लखनजीने उत्तर दिलं होतं की माझ्या जीवनाचं सर्वस्व हे माझे रामप्रभू आहे. रामप्रभूला आदर्श ठेवण्याच्या पाठीमागलचं लखनजी तुमचं कारण काय असेल? त्यावेळेला लखनजीने उत्तर दिलं होतं की रामप्रभूला आदर्श ठेवण्याच्या पाठीमागचं कारण माझा भाऊ हा एक जगातला आदर्श पुरुष आहे ना. आदर्श पुरुष जर माझा भाऊ असेल तर मी त्याचा आदर्श माझ्या डोळ्यासमोर ठेवायला का हरकत आहे? आणि सर्वप्रथम मी माझ्या भावावर ज्या दिवशी प्रेम करायला शिकेल त्या दिवशी मी या देशावर प्रेम करेल, त्या दिवशी या मी मातीवर प्रेम करेल. याची सुरुवात आपल्या घरातून झाली पाहिजे. पोरं-पोरींनी नीट ऐका, सगळ्यांनी मुलांनी नीट ऐका. रक्तानं रक्तावर प्रेम केलं पाहिजे याबद्दलचा विचार मला आपल्या समोर मांडायचा आहे. आणि रेणुका मातेचं चरित्र आपल्या पुढे मांडत असताना मी रेणुकेच्या त्या चरित्रापर्यंत घेऊन आपल्याला गेलो होतो की त्या ठिकाणी रेणुका मातेचं मुंडकं त्या ठिकाणी परशुरामानं उडवलं गेलं. आणि मुंडकं उडवल्याच्या नंतर परशुरामानं वडिलाकडं ज्या वेळेला वडिलानं सांगितलं बस जमदग्नीने की मी तुमच्यावर प्रसन्न आहे, तुम्हाला जे पाहिजे ते मागून घ्या. त्यावेळेला मागणंही असं मागितलं की याच्या बदल्यात मला एकच द्या की माझ्या आईला मला जिवंत बघायचं आहे. आणि त्यावेळेला ते मुंडकं त्या शरीरावर ठेवलं गेलं आणि जमदग्नीनं रेणुकेला जिवंत केलं. आणि ही कथा आपण त्या ठिकाणी पाहिली होती. मला हे सांगायचं की मातेनं सगळ्याला जवळ घेतलं आणि जवळ घेऊन सांगितलं की बाळा मी तुझ्यावर रागावलेली नाही. अजून एक वाक्य सांगू द्या. ज्या मुलीवर सगळं जग रुसावं पण मुलीवर माहेरानं कधी रुसायचं नसते. ज्या दिवशी मुलीवर माहेरही रुसलं जाते, मुलीवर सासरही रुसलं जाते, त्यावेळेला आत्महत्येसारखे प्रकार आपल्याला बघायला मिळत असतात. मुलीवर यांनी रुसायचं नसतंय. तद्वत मायबापाचा राग मुलांना आला नाही पाहिजे आणि मायबापाचा राग मुलांना कधी आला नाही पाहिजे. मुलांचा राग कधी मायबापाला येत नसतो. ते बोलत असतात ते फक्त अपेक्षापायी प्रेमापोटीच बोलत असतात. त्यांच्या बोलण्याच्या पाठीमागं दुसरा कोणताच हेतू नसतो. ऐका सगळेजण, आता बसलातच तर ऐका, आता बसलातच तर लक्ष देऊन ऐका. आलातच आज कथेला, लावली आहेस टी व्ही सकाळी सकाळी, बसतं सकाळचा प्रसंग आहे तर एवढं तुम्ही लक्ष देऊनच ऐका. याची तुमच्या कुटुंबाला तुमच्या घराला याची नक्की गरज पडल्याशिवाय राहणार नाही. सांगून जाईल रामप्रभूचा वनवास 14 वर्षाचा निश्चित होतो. भरत आणि शत्रुघ्न मामाच्या गावाला असतात. कौशल्याच्या मांडीवर राजा दशरथाचं मुंडकं आहे. सुमंत नेमकाच रामाला वनवासा सोडून परत आलेला आहे. ऐकताय ना तुम्ही? सगळं ऐका, चित्र डोळ्यासमोर उभं करा. वनवासा सोडून परत आलेला आहे. फार सुंदर प्रसंग मला आपल्या समोर मांडायचा आहे. आणि भरत शत्रुघ्न मामाच्या गावाला आहे. मामाच्या गावाला असणारे भरत आणि शत्रुघ्न ज्या वेळेला बस राजा दशरथ धारातीर्थी कोसळला गेला त्यावेळेला भरत शत्रुघ्नाला आणण्यासाठी एक रथ पाठवला गेला. रथामध्ये ज्या ठिकाणी सुमंतजी जात आहेत त्यांना घेऊन येत आहेत. कल्पना काहीच देत नाही. अयोध्येच्या दिशेनं रथ येतोय. फार प्रेमानं ऐका, अयोध्येच्या दिशेनं रथ येतोय. सगळ्यांनी हे चित्र डोळ्यासमोर उभं करा, तुमच्या डोळ्यासमोर. अयोध्येच्या दिशेनं रथ येतोय. अयोध्येच्या जवळ आल्याच्या नंतर अयोध्येतले सगळे लोक त्या ठिकाणी भरत शत्रुघ्नाकडे बघून त्या ठिकाणी नाक मोडतायत, बोटं मोडतायत. त्यांच्याकडे कुणी वर नजर करून बघत नाही. त्यावेळेला शत्रुघ्नानं भरताला विचारलं की भरत भैया, सगळे लोक आपल्याकडे वाईट नजरेनं बघतायत, आपल्याला कोणी चांगलं बोलत नाही. काय झालं असेल अयोध्येमध्ये? त्यावेळेला नेमकाच रथ आता कैकेयी मातेच्या महालाजवळ जाऊन पोचला गेला. ऐका ना, कैकेयी मातेच्या महालाजवळ जाऊन पोचला गेला. आणि कैकेयी माता ज्या वेळेला समोर उभी राहिली, आरतीचं ताट हातामध्ये घेतलं. शेजारी मंथरा होती. मंथरा तिथंच होती. कुंकू लावायच्या वेळेलाच त्यावेळेला कुंकू लावायच्या वेळेला भरताना असा हात धरला आणि भरताना हात धरून सांगितलं की मा अयोध्येमध्ये काय झालंय?
काय झालंय अयोध्येमध्ये? त्यावेळेला कैकेयीनं सांगायला सुरुवात केली की बाळा, अयोध्येतलं वातावरण सगळं बिघडलं होतं. मंथरेच्या सल्ल्यानं सगळं व्यवस्थित झालं. कुणाच्या सल्ल्यानं? मंथरेच्या. मंथरा ही दासी होती. भरतानं असा हात धरला आणि भरतानं सांगितलं, मा, ज्या देशामध्ये राम आहे, ज्या अयोध्येमध्ये लखन आहे, ज्या अयोध्येमध्ये सीताभाबी आहेत, ज्या अयोध्येमध्ये राजा दशरथ आहे, त्या अयोध्येमध्ये एका दासीचा सल्ला घेण्याची काय गरज पडली? या दासीचा सल्ला घेण्याची तुला काय गरज पडली? मग काय झालंय सांग. त्यावेळेला सगळा इतिहास भरताच्या कानावर पडतोय. भरतानं ताट फेकून दिलं. ऐका गड्या, ऐका, आता आलात तर ऐका. भरतानं ते ताट फेकून दिलं आणि फेकून देऊन सांगितलं, मा, आई, तू आजपासून माझी आई नाहीस, तर तू कैदाशीन आहेस, कैदाशीन. अगं माझ्यामुळं माझ्या रामप्रभूला जर 14 वर्ष वनवासाला जावं लागत. अरे भरत, तुला गादी आहे, तू गादीवर बस. त्यावेळेला भरतजी सांगतात की मा, ज्या अयोध्येमध्ये राम नाही, त्या अयोध्येमध्ये आमचं काय काम आहे? आमचं काय काम आहे? भरतजी आता त्या ठिकाणी राज्याभिषेकाची सामुग्री घेतात आणि सगळे अयोध्येतले लोक घेऊन भरत आता रामप्रभूच्या भेटीसाठी निघतात. हा प्रसंग सांगून मला थांबायचं, मला रेणुका सांगायची, पण मला तिथपर्यंत न्यावं लागेल ना अक्षय महाराज. मला रेणुका सांगायची, पण मला त्या संदर्भाने ही कथा आवडली म्हणून सांगितली की त्या प्रसंगाला अनुसरून आहे. आता सगळे लोक घेऊन, ऐका ना, सगळे लोक घेऊन, कैकेयी आहे, कौशल्य आहे, सगळे लोक घेऊन आता भरत रामप्रभूच्या भेटीला पंचवटीला जातात. सर ऐका का, फार सुंदर आहे. पंचवटीला जातात आणि भेटीला पंचवटीला जात असताना एकच मुद्दा सांगू द्या मला, पुढे मी कथा सांगणार. पूर्व ऐका सगळेजण लक्ष देऊन. पंचवटीला जातात. आता रामप्रभूनं बघितलं, लखनजीनं बघितलं. लखनजी म्हणतायत की सगळी सैन्य घेऊन हा माझ्या रामप्रभूवर हल्ला करण्यासाठी आलाय ना, चाल करून आलाय ना. हातामध्ये शस्त्र घेतलं, बाण घेतला आणि धावले. रामप्रभूनं सांगितलं, थांब लखन, आता तुझं काम नाही, आता माझं काम आहे. लखनजी मागे थांबतायत. काय सुंदर आहे बघा. रामप्रभू पुढे चलतायत. रामप्रभू हातातला धनुष्य खाली टेकतायत, हातातला धनुष्य खाली टेकतायत आणि धनुष्य खाली ठेवून रामप्रभू पुढे जाऊन भरताला साष्टांग लोटांगण घालतात. विचारलं होतं एकानं, आम्हाला एका श्रोत्यानं प्रश्न विचारला होता, जसा तुमच्याकडे विचारतात तसं मला एक विचारलं होतं की महाराज, रामप्रभूनं बाण खाली का ठेवला होता? तर त्याचं उत्तर असं आहे, भरत हा साधू आहे, भरत हा संत आहे, भरत हा साधू आहे. रामप्रभू विचार करतात, साधूला जर भेटायचं असेल तर मला त्या ठिकाणी धनुष्याची शस्त्राची काय गरज आहे? काय गरज आहे? साधूला भेटायचं आहे. लोटांगण घालतात, पायावर लोटांगण घालतात. ज्यांच्या भेटीला जातात प्रभू त्याला उचलतात, मिठी मारतात. भरता म्हटल्याच्या नंतर रामप्रभूला भरतजी म्हणतोय, भैया, माझ्यामुळं तुम्हाला वनवासाला जावं लागलं, मी पापी आहे. आता काय सुंदर आहे हो, मी पापी आहे असं म्हटल्याच्या नंतर रामप्रभू म्हणतात, नाही भरता, तू पापी नाहीस. नाही प्रभू, मी पापी. ऐका एवढं ऐका. भरता, तू पापी नाही, मी पापी आहे. आता रामप्रभू म्हणतात, भरता, खरंय तू पापी आहेस, तू पापी आहेस, पण भरता, तुझं पाप एवढं मोठं आहे की तुझ्या पापाच्या पुण्याईवर जगाचा मालक तुला लोटांगण घालतो. एवढं पाप मोठं आहे तुझं, एवढं तुझं पाप मोठं आहे. आता रामप्रभू पहिल्यांदा कैकेयी आहे, कौशल्य आहे, सुमित्रा आहे. असं प्रश्न आहे माझा की रामप्रभू आता पहिल्यांदा कुणाच्या पाया पडत असतील असा मी प्रश्न विचारला. साहजिकच उत्तर आहे, रामप्रभूची आई आहे कौशल्या माता. बरोबर आहे. रामप्रभू पहिल्यांदा मातेला नमस्कार करणार. रामप्रभूनं पहिल्यांदा मातेलाच नमस्कार केला, पण कौशल्या मातेला नाही, पहिल्यांदा कैकेयी मातेच्या पायावर मस्तक ठेवलंय. कैकेयीच्या पायावर मस्तक ठेवलंय आणि कैकेयीचं दर्शन घेतात. कैकेयी म्हणते, राघवा, पाया पडू नकोस राघवा, राघवा, मी पापी आहे, माझ्यामुळं तुला वनवास नाही. मा, तुझ्यामुळं तर मला साधू संतांचं दर्शन झालं ना. माझ्या एवढा भाग्यवान या जगात दुसरा कोणताच नाही की तुझ्यासारखी आई मला मिळाली. मला थांबायचंय, मला एवढंच सांगायचंय. खरं सांगा, या विचाराची गरज आजकालच्या या दुर्गा मातेला, आजकालच्या या तुळजाभवानीला, आज समाजामध्ये स्त्री शक्ती आहे, या स्त्री शक्तीला याची गरज नाही? याची गरज नाही? सांगा ना, गरज नाही?
आहे ना? अरे आहे तर म्हणा, नाही म्हणा. मी जी टॉकीजला सांगून या कथा बंद करतो. जर तुम्ही गरज आहे म्हणाल, असेल गरज, तर तुम्हाला मी जरी उद्या नसलो तरी उद्यापासून दुसऱ्या महाराजाची का होईना कथा तुम्हाला रोज बघायची आहे. माझी जरी कथा संपलेली असली तरी दुसऱ्या महाराजांची कथा असणार आहे. तुम्हाला गरज आहे, या विचारांची गरज आहे. या विचारांची समाजाला, महाराष्ट्राला, तरुणाईला गरज आहे. सांगू द्या मला एक मुद्दा. आता इकडं प्रभू वनवासात आहे आणि इकडं उर्मिला हातामध्ये दुधाचा ग्लास घेऊन 14 वर्ष उभी आहे. 14 वर्ष. हनुमानजी ज्या वेळेला अयोध्येत जातात, त्यावेळेला हनुमानजी लक्ष्मणाला शक्ती लागली तेव्हा पर्वत आणण्यासाठी जातात. भरतानं बाणमानला हनुमानजी अयोध्येत येतात. अयोध्येत आल्याच्या नंतर हनुमानजींनी बघितलं आणि मा म्हणून पुकारतात. मा हा हनुमान, मा हा हनुमान, मा तुझं सौभाग्य धोक्यात आहे. उर्मिलेला म्हणतायत काय झालंय माझ्या सौभाग्याला? तुझ्या लक्ष्मणाला शक्ती लागली, मा शक्ती लागली. अभद्र बोलू नको हनुमान. काय करते माझं सौभाग्य? मा तुझं सौभाग्य खाली झोपलेलं आहे. रामप्रभू झोपलेले आहेत आणि रामप्रभूच्या मांडीवर तुझ्या सौभाग्याचं मुंडकं आहे. त्यावेळेला उर्मिला म्हणते मग तर न्याय झाला हनुमान. जो झोपलाय त्याला बाण लागला नाही, जो बसलाय त्याला बाण लागलाय. माझ्या मालकाचं मुंडकं जर रामाच्या मांडीवर असेल तर इंद्रजिताचा बाण माझ्या मालकाला काहीच करू शकत नाही. मा भाग्यवान आहेस तू. मग मला एक सांग, हा हातामध्ये ग्लास, हा हातामध्ये ग्लास, हा हनुमान दुधाचा ग्लास आहे. आई तुमच्यासाठी, ताई तुमच्यासाठी, तुमच्यासाठी बरं आहे सगळं तुमच्यासाठी. हनुमान हा म्हणतोय हा दुधाचा ग्लास, हा महादुधाचा ग्लास आहे. कशासाठी मा? त्यावेळेला उर्मिला विचारते काय झालं हनुमान? ऐका बरं, ऐका तुमच्यासाठी. काय झालं हनुमान? माझे मालक, माझं सौभाग्य लखनजी रामप्रभू बरोबर वनवासाला निघाले होते. वनवासाला. आणि नेमके घराच्या बाहेर पडायच्या वेळेला ती वेळ त्यांची दूध पिण्याची वेळ होती. मी तिकडून दूध घेऊन आले आणि ते वनवासाला माग न बघता निघून गेले, न बघता निघून गेले रामप्रभूसाठी. मग हा दुधाचा ग्लास, हा हनुमान. दूध न पिता जर माझं सौभाग्य वनवासाला रामप्रभू सोबत गेला असेल तर 14 वर्ष हा हातात दुधाचा ग्लास खाली ठेवण्याचा अधिकार मला नाही. उर्मिलेमध्ये आणि आपल्यामध्ये किती डिफरन्स आहे, थोडासा आपला आपण विचार करा. सांगा, याची गरज नाही का तुम्हाला? या विचाराची गरज नाही का? बोला ना, गरज नाही का? आहे ना? आहे ना? मग तुम्ही ही कथा ऐकली पाहिजे. या कथेची गरज आहे. आज महाराष्ट्राला सुद्धा या कथेची गरज आहे. या कथा खरं म्हणजे या लोकांनी ऐकल्या पाहिजेत. जे ऐकत नाहीत ही फार मोठी शोकांतिका आहे, पण ऐकले पाहिजे. सांगू द्या मला, रेणुका मातेच्या जीवनामध्ये सुद्धा हीच प्रकार आहे, कसोटी आहे. आपल्या नवऱ्यानं आपलं मुंडकं उडवलं, पण पातिव्रत्य एवढं होतं की पातिव्रत्येच्या बळावर रेणुका मातेनं त्या ठिकाणी जीवदान सुद्धा प्राप्त करून घेतलं. एक एक मुद्दा मांडून पुढे जायचं आहे. आता पुढे अतिशय सुंदर मुद्दा मला त्या ठिकाणी मांडायचा आहे. रेणुका मातेच्या संदर्भानं एक मुद्दा मला मांडायचा आहे की एकवीरा नाव का पडलं याचाही विचार आपण त्या ठिकाणी केला. आणि पुढचं चरित्र असं आहे की जमदाग्नी ऋषींच्या आश्रमात त्या ठिकाणी हे सगळं व्यवस्थितरित्या चाललं होतं. पण एक दिवशी अचानक जमदाग्नी ऋषीच्या आश्रमात, जिथं आश्रम होता त्या आश्रमाच्या आधिपत्याखाली त्या प्रदेशात त्या राजा राज्य करीत होता. त्या राजाचं नाव होतं सहस्त्रार्जुन. राजाचं नाव होतं सहस्त्रार्जुन. लक्ष द्या, सहस्त्रार्जुन. एके दिवशी राजा आपल्या भल्या मोठ्या लवाजम्यासोबत शिकार करण्यासाठी म्हणून बाहेर पडला आणि शिकारीचा शोध राजा घेत असताना त्या ठिकाणी अचानक त्या जंगलामध्ये, अरण्यामध्ये आला. अरण्यामध्ये आल्याच्या नंतर तो जमदाग्नी ऋषीच्या आश्रमाजवळ आला. डायरेक्ट आश्रमाजवळ आला. स्वतः आपल्या दारामध्ये राजा आला आहे हे पाहून जमदाग्नींना मोठा आनंद झाला. पुढे होऊन जमदाग्नी आणि रेणुका माता यांनी राजाचं स्वागत केलं. ऐकताय ना? राजाचं स्वागत केलं. राजाचं स्वागत केलं. राजन भर मध्यान्नामध्ये म्हणजे दुपारच्या वेळी आपण माझ्या दारी आलात, तेव्हा आता माझी विनंती आहे की आपण सर्वांनी जेवण करून जा, भोजन करून जा. संख्या होती हजारोची आणि स्वयंपाक करणारी होती एकटी रेणुका. ऐकताय ना तुम्ही? एकटी रेणुका. आणि त्यावेळेला या आश्रमात एक ऋषी आणि तो सर्वांना भोजन देणार.
एक ऋषी आहे, एक ऋषी पत्नी आहे आणि सगळ्याला भोजन देणार. सहस्त्र अर्जुनाच्या मनामध्ये शंका आली. पण अतिशय अल्पावधीमध्येच रेणुकामाईनं कामधेनूच्या साथीनं, कामधेनू लक्षात आलं का नाही, कामधेनूच्या साथीनं उत्तम स्वयंपाक तयार केला. राजासह त्यांच्या अनेक सैन्यांना त्यांनी पंचपक्वान्नाचं जेवण त्या ठिकाणी वाढलं. पंचपक्वान्नाचं जेवण वाढलं. तृप्तीचा ढेकर दिला असता सहस्त्रार्जुनाच्या मनामध्ये एक शंका निर्माण झाली. इतक्या अल्पावधीमध्ये एवढ्या मोठ्या लोकांचा स्वयंपाक का रेणुकेनं केलाच कसा, हा प्रश्न निर्माण झाला. आणि त्यामागचं रहस्य काय आहे. जेव्हा सहस्त्रार्जुनाला हे समजलं की विचारलं की महाराज काय तुमचं एवढं रहस्य, माणसं हजार आहेत, जे स्वयंपाक करणारी एक बाई आणि 10 मिनिटात स्वयंपाक तयार होते, रहस्य काय. त्यावेळेला जमदाग्नीनं खरंच सांगितलं की हिच्या बापानं हिच्या लग्नामध्ये भेट म्हणून कामधेनू नावाची गाय दिली. कामधेनू म्हणले कामधेनू काय करते, मनामध्ये इच्छा आणली की ती इच्छा पूर्ण करते. अरे वा, असं हात जोडायचे सांगायचे 1000 माणसं जेवायला, लगेच स्वयंपाक ताटच तयार. असली गाय आता पाहिजे एक 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 विक्रीला, बरोबर आहे का नाही. यांनी पहिली गाय घेतली असती, घर नंतर गाय आधी, बरोबर आहे का नाही सांगा. घर नंतर बघू, गाय आधी घ्या, स्वयंपाकाची गरज पडली नसती. आता जमाना बदलून गेलाय. म्हणून आता मला पुढे सांगायचं आहे की जमाना कितीही बदलू द्या, जमान्याबरोबर तुम्ही बदलू नका, एवढंच आहे. आणि एक सांगू अजून सर, आनंद साधेपणात आहे. मोठेपणात जो आनंद मिळत नाही ना, तो आनंद साधेपणात आहे. साधेपणात आहे. मी खरं सांगतो, मला जेवढा आनंद मिळतो ना, मला वाटत नाही जगात कुणी एवढा आनंद घेत असेल म्हणून. श्रीमंत माणसं असू द्या, पैशावाले माणसं असू द्या, माझे एवढा आनंद, मी कशाचा आनंद घेत राहतो. गाडीत जरी बसलो तरी ते बघ ते झाड किती सुंदर, अरे मस्त आहे की काय झाला, मस्त झाड आहे, हा अरे बघ म्हातारा गाडी चालवतो, बाबा बारी चालवतोय, म्हातारा आहे माय, हसत राहायचं. काही जणांच्या चेहऱ्यावर कवाई 12च वाजलेले, त्यांना काही आहे हे असा झपका दे वाटतो काना खाली का नाही. त्या घरी का कोणी मिळलंय का काय मुस्कुरा दो, हसत राहा, आपले मस्ती में जीव, आपल्या आनंदात राहा, कायम चेहरा हसरा ठेवायचं. काय चलत राहते, होत असते, कमी जास्त चलत राहते. ज्या दिवशी मरण आहे त्या दिवशी मरण येणारच आहे, जे व्हायचं ते होणारच आहे, आपल्या नशिबात जे लिहिलेलं ते होणारच आहे. होणार ती होती प्रारब्धीची. नाराज तुम्ही होऊच नका, काही नाराज होऊ नका. आणि अजून एक त्याच्या पुढचं सांगतो, जरी नाराज झाला तरी तुमच्या नाराज होण्याने जगात कुणाला काही फरक पडत नाही, काही फरक पडत नाही. मग का होता नाराज सांगा. मस्त राहा, आनंदात राहा, तुम्ही स्वतः आनंद घ्या आणि हा आनंद इतरांना सुद्धा वाटायला शिका. आनंद या जीवनाचा सुगंधा परी जीवनाचा. स्वतःही आनंदी राहायचं आणि दुसऱ्यालाही आनंदी ठेवायचं. एक वाक्य लिहून ठेवा, महत्वाचं वाक्य सांगतो तेवढं लिहून ठेवा. एखाद्या व्यक्तीबद्दल तुमच्या अंतःकरणात आदर असेल तर त्याच्यावर प्रेम असावंच असं काही महत्व जरुरी नाही. तुम्ही ज्या एखाद्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात आदर असेल तर त्याच्यावर तुमचं प्रेम असायलाच पाहिजे, हे महत्वाचं नाही. पण ज्याच्यावर तुमचं प्रेम असेल त्याच्याबद्दल तुमच्या अंतःकरणात आदर असणं ही गोष्ट महत्वाची. लक्षात येते माझं बोलणं. हा, आदर आहे, प्रेम नसू द्या. आदर आहे पण प्रेम नाही, ठीक आहे. पण जिथं प्रेम आहे तिथं आदर ही अतिशय महत्वाची गोष्ट. आणि ही गोष्ट ज्याच्या जीवनामध्ये शक्य आहे तीच माणसं या समाजामध्ये मोठी झालेली आपल्याला बघायला मिळतात. सांगून जाईल मी, रेणुका मातेची ही परीक्षा होती, काय करावं. त्या ऋषीनं विचारलं, सांगितलं की आमच्याकडे त्या ठिकाणी कामधेनू आहे आणि त्या कामधेनूच्या बळावर आम्ही एवढ्या लोकांबद्दल या ठिकाणी स्वयंपाक केलाय. कारण खोटं बोलू नाही ना, खोटं बोलू नये, आहे ते सांगितलं, बरोबर आहे का नाही, आहे ते सांगितलं. आणि मग तो राजाच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आणि म्हणला, मी या नगरीचा राजा आहे, माझ्याकडे काय कमी, मी काही करू शकतो, माझ्याकडे कुठल्याही गोष्टीची काही कमतरता नाही, कारण मी या नगरीचा राजा आहे असं सांगितलं.
आणि त्याच वेळेला त्यानं सांगितलं की आम्हाला एक काम करा, आम्हाला ही कामधेनू द्या, कामधेनू आम्हाला पाहिजे असं सांगितलं गेलं. ती कामधेनू तुम्ही मला द्या, कारण आमच्याकडं राज्यकारभार चालवायचा आहे. त्यावेळेला जमदग्नी ऋषींनी सांगितलं की कामधेनू देणं जमणार नाही. म्हणले का? म्हणले की ती कामधेनू जी आहे ती कामधेनू मला माझ्या पत्नीच्या बापानं त्या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि ती गाय कुणाला देणं शक्य नाही. सहस्त्रार्जुन म्हणत होता नाही, मला ती गाय पाहिजे, त्या बदल्यात राजा मागतील तेवढं धन मी तुला देतो, संपत्ती देतो. प्रसंगी राज्यही द्यायला तयार झाला, पण जमदग्नी आणि रेणुका मातेनं मला या गोष्टी स्पष्ट नकार दिला. जमदग्नीनं आणि रेणुका मातेनं सांगितलं काही झालं तरी हरकत नाही, पण आम्ही गाय कधी तुम्हाला देणार नाहीत. आज गायीची हत्या समाजामध्ये भरपूर चालली आहे. गोहत्या फार होतीये महाराज. गोहत्या, गाय वाचली पाहिजे, गोवंश वाचला पाहिजे, हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत. काळ बदलत गेलाय. आज गोमांसाच्या गाड्या भरून जातात. धर्म आपला सांभाळला पाहिजे, कारण 33 कोटी प्रकारचे देव त्या गायीच्या अंतकरणामध्ये जर वास करत असतील तर ती गाय आणि आपली माय, गोठ्यातली गाय आणि घरातली माय सुखरूप आहे तोपर्यंतच या राज्यामध्ये सुख समाधान नांदणार आहे. ही गोष्ट लिहून ठेवा. ऐका, त्यांनी सांगितलं की आम्ही द्यायला तयार नाहीत आणि नकार दिला. राजा सहस्त्रार्जुनाचा अहंकार दुखावला गेला. सगळ्यात महत्त्वाचं आहे की बऱ्याच लोकांचा अहंकार दुखावला जातो. अहंकार, एखादी गोष्ट जर सांगितली आणि ती जर दिली नाही, अहंकार दुखावला जातो. आणि बऱ्याच लोकांचं वाटोळं जर कोणी केलं असेल तर हे अहंकारानं, मोठेपणानं, बरोबर आहे की नाही. आमच्या संदर्भात सर तुम्हाला सांगतो, आमच्या ओळखीचे असे माणसं आहेत की 25 वर्ष हो, पाच वर्षाचं एक लेकरू आहे, 5 वर्षाचं, 7-8 वर्षाची एक मुलगी आहे आणि 25 वर्ष नवरा बायको वेगळे, बाई माहेरात राहती आणि नवरा इकडं. कारण काय माहिती का? अहंकार, दुसरं काहीच नाही कारण. आम्ही दोघाला बोलवलं, म्हटलं काय ते एकदा मिटव, आम्हाला मानणारे असल्यामुळं मी म्हटलं नेमकं काय ते सांगा. आम्ही त्याला बाईला विचारलं, बाई तुझं अडचण काय? तिनं सांगितलं अडचण काहीच नाही, मला ह्याला एकदा वाकवायचे माझ्या पायावर, एवढंच आहे, दुसरं काही नाही. ह्याला एकदा माझ्या पायावर वाकवायचे. बरं त्याला विचारलं, बरं मुरकुलच होता असं एवढं, त्याला काही नाही काय नाही. म्हणलं नेमकं तुझं काय मत आहे? काय नाही म्हणला, दुसरी करतो पण असलीला वाकत नसतो, बस एवढ्यावरूनच भांड. 25 वर्ष सांगा. म्हणजे काय याला म्हणायचं? अहंकार दुखवणं. याला काय म्हणायचं? अहंकार दुखवणं. अहंकार दुखणं फार अवघड आहे महाराज. अहंकाराचं दुखणं, भल्यानं अहंकाराच्या दुखण्यापायी मृत्यू स्वीकारला, पण अहंकार दुखवू दिला नाही. फार वाईट आहे. मीपणा, माझेपणा. आणि शास्त्र असं सांगतंय, जोपर्यंत हा अहंकार तुमच्या अंतकरणातून निघत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला आविट सुखाचा, परमानंदाची प्राप्ती कधी होत नाही. परमानंदाची प्राप्ती करून देण्यासाठी हृदयातला अहंकार नावाचा जो विकार आहे तो बाहेर काढून टाकला की तुम्हाला वेगळ्या परमार्थाची गरज नाही. तुम्ही अहंकार विरहित झालात म्हणजे तुम्ही देव झालात, असं स्पष्ट मत आहे. अहंकार गेला, 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 अहंकार गेला. तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला, अहंकार गेला, अहंकार गेला, अहंकार गेला, अहंकार गेला, अहंकार गेला. तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला, 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 अहंकार गेला. काय झाला? तुका म्हणे देव झाला. एकदा अहंकार गेला
की माणूस देव होतो. मग तुम्हाला देव व्हायचंय का राक्षस व्हायचंय इकडे लक्ष द्या, बोलू नका, हे तुमच्या हातात आहे. म्हणजे अहंकार ही गोष्टच फार वाईट आहे महाराज, फार वाईट आहे. भल्या भल्याचं वाटोळं जर कोणी केलं असेल तर या अहंकारानं केलंय. मग मी, अहंकार म्हणजे कोण? मी, माझ्यासारखा विद्वान कोणी नाही, माझ्यासारखा कथाकार कोणी नाही, माझ्यासारखा तबला जमतो का कुणाला, माझ्यासारखं गायन जमतं का कुणाला, लय कीर्तनकार आहेत पण माझ्यासारखं कीर्तन कुणाला दिसत नाही, माझ्यासारखं सुंदर कुणीच नाही, असा अहंकार असतो ना, असा अहंकार. लक्ष्मीचा अहंकार टिकला नाही तर नकट्या नाकाच्या बायाचा अहंकार टिकत असतो का सांगा बरं महाराज? हा, नाक इतकंच आहे, नाकाच्या शेंड्यावर राग आहे, पुन्हा लक्षात आलं का नाही? तो राग टिकत असतो का सांगा? हा, काही टिकत नाही. लक्ष्मी देवाच्या बायकोचा जिथं टिकला नाही तिथं तुमचा आमचा कधी टिकणार आहे सांगा? रावणाचा अहंकार लोकांनी घालवला, त्यालाही अहंकार होता, बरोबर आहे का नाही? अहंकारी माणसं या जगामध्ये कुणीही टिकत नाहीत, ही गोष्ट लक्षात असू द्या. आता पुढे चला, महत्वाचा मुद्दा एवढाच आहे, विषय आपला एवढाच आहे की त्याचा अहंकार दुखावला गेला. कुणाचा? त्या राजाचा अहंकार. अरे माझ्या राज्यात राहतात, माझ्या गावात राहतात आणि मला नाही म्हणतात असं कसं? माझा अहंकार आहे, अरे मी काही करीन पण घेऊन जाईन. अहंकार त्याचा दुखावला गेला. आता ऐका, त्याने स्पष्ट नकार दिला. राज्यातील प्रत्येक वस्तूवर राजाचा म्हणजे माझा अधिकार असतो. राजाच्याच मालकीच्या ते वस्तू असतात. तेव्हा बऱ्या बोलानं ती कामधेनू द्यायला तयार व्हा, नाहीतर मी बघून घेईन, असं म्हणत राजानं हातात शस्त्र घेतलं, शस्त्राला हात घातला. कोण आहे रे तिकडे, जा आणि ती कामधेनू ओढून घेऊन या. राजानं आज्ञा केली. हुकुमाचे ताबेदार ते सैनिक पुढे आले. एकानं कामधेनूचं दावं तोडलं, दुसऱ्यानं तिला ओढलं, तिसऱ्यानं तिला ढकललं, पण काही पुढे सरकना. मग मात्र त्या राजसैनिकांनी शस्त्रबलाचा वापर करायचं ठरवलं आणि शस्त्र घेऊन कामधेनूच्या अंगावर धावणाऱ्या सैनिकाला गायीनं ज्या वेळेला बघितलं त्यावेळेला आपल्या शिंगांनी असं काही त्याला उंच उडवलं की तो खाली कोसळला. त्यानं पाणी सुद्धा मागितलं नाही, जाग्यावर मेला. लक्ष देते माझं बोलणं? कामधेनून पुढे ऐका, मागता जमदग्नीचा राग अनावर होऊ लागला. कामधेनूच्या रक्षणार्थ रेणुका ही टाहो फोडू लागली, सहस्त्र अर्जुनाला विनवू लागली, प्रार्थना करू लागली, गोरक्षणाची आण घालू लागली. पण इकडे अहंकार दुखवल्यामुळे इकडे राजाच्या सैनिकांनी जेव्हा त्या कामधेनूवर हल्ला चढवला तेव्हा तिला क्रोधानं आपलं अंग गदागदा हलवलं. तेव्हा ते असंख्य धुलीकरण उडाले आणि त्यातून असंख्य सैनिक निर्माण झाले आणि ते राजाच्या सैन्याबरोबर युद्ध करू लागले. तेव्हा संतप्त झालेल्या सहस्त्र अर्जुनाने, नीट ऐका, ती कामधेनू देण्यास नकार देणाऱ्या जमदग्नी ऋषीवर शस्त्र चालवलं आणि ऋषीच्या रक्षणार्थ पतिव्रता रेणुका पुढे आली. तिच्याही अंगावर त्यानं शस्त्रघात केला. त्या ठिकाणी सहस्त्र अर्जुनानं जमदग्नीचा खून केला, जमदग्नीला मारलं आणि रेणुका मातेच्या अंगावर 21 प्रकारचे वार केले. किती प्रकारे? 21 प्रकार. नीट ऐका, 21 वार त्या ठिकाणी दुष्टाने शस्त्रघात केले. रेणुकेच्या 21 ठिकाणी जखमा झाल्या. तेव्हा संतप्त झालेली पतिव्रता रेणुका त्या दुष्ट राक्षसांना म्हणाली की हे उन्मत्त सहस्त्र अर्जुना, तू राजा जरी असलास ना तरी त्या सहस्त्रबाहूच्या शक्तिबलावर तू आज माझ्या स्वामीचा वध केला आहे. तुझे सहस्त्रबाहू माझा पुत्र परशुराम तोडून टाकीन. कारण परशुराम तिथं नव्हता. ऐका, माझ्या अंगावर या 21 वाराच्या बदल्यात माझा पुत्र ही सारी पृथ्वी 21 वेळा निक्षत्रिय करीन, असं रेणुका बोलली. सहस्त्र अर्जुनाला घेऊन कठोर शाप देत ती सती आपल्या पतीचं मस्तक मांडीवर घेऊन शोक करू लागली आणि आपला पुत्र परशुरामाला हका मारू लागली. नवरा गेला. आता काय बघा, नवरा गेल्याच्या नंतरचं जिनं काय असतं हे ज्या बाईला नवरा नसतो त्या बाईला कळत असतं. ज्या बाईला नवरा आहे, बऱ्याचदा आपल्याला आपल्या नवऱ्याची किंमत नसते, पण ज्या बाईला खरोखर नवरा नाही तिचं जगणं किती कठीण असतं ना, हे जिचा नवरा गेला तिला विचारा. हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत, माय नाही त्याला विचारा माईची किंमत, बाप नाही त्याला विचारा बापाची किंमत. आणि खरोखरच
ज्या बाईच्या जीवनामध्ये आपलं सौभाग्य गमावलंय ना, त्या बाईला विचारा जगणं किती कठीण असतं. मी सांगितलं, मरण येत नाही म्हणून बऱ्याचदा जगावं लागतं. अन्य प्रकारचे लोक असतात, अन्य पद्धतीनं बोलत असतात, पुढे बोलतात, मागे बोलतात, वेगवेगळ्या पद्धतीनं लोक नावं ठेवत असतात. सांगू द्या मला, लोक बोलत असतात सर, पण एकच आहे, लोक तुम्हाला नावं ठेवणार, लोक मलाही नावं ठेवतात, लोक तुम्हालाही नावं ठेवतात, बोलतच असतात. पण एक मात्र लक्ष देऊन ऐका, लोक काय म्हणतात याचा विचार तुम्ही करूच नका. तुम्ही लोकाच्या नजरेत कसे आहात हे महत्त्वाचंच नाही, तुम्ही स्वतःच्या नजरेत कसे आहात हे महत्त्वाचं आहे. लोकांनी काही म्हणू द्या, फक्त तुमचं मन नाराज नाही झालं पाहिजे. मन ज्या दिवशी खचलं त्या दिवशी संपलं. मन खचू देऊ नका. मनानं म्हणलं नाही पाहिजे की तू हे वाईट काम करतोस, मन चांगलं बोललं पाहिजे. मन जर म्हणत असेल ना तुम्ही जे काम करता ते अतिउत्तम आहे, चांगलं काम आहे, समजून जा आपलं कार्य चांगलं आहे. कारण मन हे आपल्याला परावर्त करत असतं ना, म्हणून या मनाला नेहमी चांगल्या मार्गाला लावणं हे आपलं काम आहे. बरोबर आहे का नाही? नाथ महाराज तर अशी विनंती करतात, देवा एक काम कर, हे मन जर वाईट असेल तर हे माझं मन तुझ्या पायावर लाव. देवा माझे मन लागू तुझे चरणी, देवा माझे मन लागू तुझे चरणी, देवा माझे मन लागू तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी.